अदानी ग्रुपच्या वतीनं सातारा जिल्ह्यात तारळे खोऱ्यात म्हणजेच तारळी नदीवर एक मोठा प्रोजेक्ट तयार होतो आहे. तो आहे वीज निर्मिती प्रकल्प. 1500 मेगावॅट ही हायड्रोलिक वीज निर्मिती प्रकल्प सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र अत्यंत विषारी आणि अत्यंत घातक असलेला हा प्रोजेक्ट, या प्रोजेक्टला तारळी खोऱ्यातील याचबरोबर परिसरातील जवळजवळ 90 ते 92 गावांनी या प्रोजेक्टला विरोध केला आहे. हा प्रोजेक्ट काय आहे हे आपण जाणून घेऊया. उद्योगपती अदानी यांचा आता सह्याद्री पर्वतरांगावर डोळा असून तारळी धरणावर होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पामुळे नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहेत. या प्रकल्पावरून जनतेत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मुरुड भाग, जळव, कळंबे ते बामणेवाडी हा पठारी भाग कमालीचा घाबरला आहे. हा प्रकल्प नागरिकांच्या मानगुटीवर येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यामुळे त्यास विरोध वाढू लागला आहे. तारळी खोऱ्यासह अगदी उंबरजपर्यंत 110 गावे आता यासाठी एकवटली आहेत. हा प्रकल्प होऊ नये यासाठी अत्यंत नियोजन पद्धतीनं युवकांनी लढा उभा केला आहे. तारळी धरणावर उद्योजक अदानी यांनी PHSP हायड्रो या नव्या तंत्रज्ञानावर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र याच्या पाठीमागे नक्की कोण आहे याचा शोध सध्या युवा पिढी घेत आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांचाच हा पाटण विधानसभा मतदारसंघ. मात्र तारळी खोऱ्यात सध्या अत्यंत भीतीचं वातावरण आहे. अदानी यांनी हा प्रोजेक्ट उभा करावा यासाठी नक्की पाठबळ देतंय कोण हा खरा प्रश्न आहे. मात्र शासकीय पाठबळ पाठीशी असल्याशिवाय अदानी एवढं मोठं डेअरिंग करू शकत नाहीत असा ठाम विश्वास येथील युवकांना आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अदानीचा हा ग्रुप होणारा हा प्रकल्प याबाबत आत्तापर्यंत एकही शब्द या ठिकाणी व्यक्त केला नाही. यामुळं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल या परिसरामध्ये अत्यंत वेगळं वातावरण आता निर्माण झाले आहे. खरं तर हा प्रकल्प जर सुरू झाला तर यापासून काय धोका होऊ शकतो हे आपण पाहूयात. या प्रकल्पात धोकादायक असलेला कार्बन आणि मिथेनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळं येथील नागरिक तसेच शेतकऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं. केमिकल मिश्रित पाणी हेच तारळी धरणात मिसळून पाणी मिश्रित होऊन जलचर पिके याचबरोबर अंतिमतः मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रकल्पासाठी बेसुमार वृक्षतोड संभाव्य आहे. यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास निश्चित आहे. प्रकल्पाच्या परिघात येणाऱ्या गावांना तेथील लोकवस्तीला हटवण्याचं काम होईल. निसर्गसंपन्न परिसर या प्रोजेक्टच्या प्रदूषणामुळे दूषित होऊन मानवी आणि वन्यजीवांचा या ठिकाणी मोठा धोका होईल. या प्रकल्पात काढण्यात येणाऱ्या बोगद्यामुळे डोंगर उद्ध्वस्त होणार असून डोंगर कपारीतील गावांना देखील याचा धोका निर्माण होऊ शकतो. वरील धोके निर्माण होण्याच्या अगोदरच येथील नागरिकांनी एकजुटीने यासाठी विरोध करणं गरजेचं आहे. अदानी ग्रुपच्या वतीनं या प्रोजेक्टसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या हालचालीमागे नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची खरं गरज आहे. ह्या आत्ता सध्याचे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे एकनाथ शिंदे, याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रोजेक्टच्या संदर्भात अजूनही एक शब्दसुद्धा उच्चारला नाही. म्हणजेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नक्की भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की अदानींच्या बाजूने आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर या प्रोजेक्टमुळं सावरघर, तोंडोशी, कळंबे, डफळवाडी, केंजळवाडी, जळव, डांगिष्टेवाडी, मुरुड यासह अनेक गावामध्ये याचा थेट परिणाम शेतीच्यासाठी होणार आहे. खरं तर पाटण तालुक्यातील आत्तापर्यंत मोठे प्रोजेक्ट झाले ते म्हणजे कोयनाचं धरण झालं 1967 साली. याचे अजूनही कोयना प्रकल्पग्रस्त अजूनही टाळू फोडत आहेत 70-75 वर्ष झाली. दुसरा प्रोजेक्ट झाला तोच म्हणजे तारळीचा
तो 2007 साली या तारळी परिसरातील लोकांनी जमिनी दिल्या. अजूनही प्रकल्पग्रस्तचे प्रश्न कायम आहेत. तारळी परिसरातील 70% जमिनीला अजूनही पाणी मिळालं नाही. तारळीचं पाणी पोचलं सांगली जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात पाणी गेलं. मात्र दुर्दैवानं ज्या लोकांनी जमिनी दिल्या, ज्या परिसरामध्ये दिल्या, त्यातील अजूनही 50 हेडच्या पुढं पाणी जाऊ शकत नाही. अशा पद्धतीत जर असेल तर खूप दुर्दैव म्हणायला पाहिजे. खरं तर हा जो प्रोजेक्ट आहे PSHP तो नक्की काय आहे हे पहिलं आपण जाणून घेऊया. तारळी धरणाच्या मागच्या बाजूला म्हणजेच जो तारळी धरणाच्या परिसरामध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. 1500 मेगावॅट ही हायड्रॉलिक पद्धतीनं असलेली वीज निर्मिती आणि या वीज निर्मितीवर हा प्रोजेक्ट उभा राहणार आहे. साधारणतः 7 ते 8 हजार कोटीचा हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मध्ये विषारी द्रव्य जाऊ शकतात. याचबरोबर या परिसरामध्ये शेतीसाठीसुद्धा चांगलं वातावरण राहणार नाही असं मत येथील ग्रामस्थांचं आहे. नक्की ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया. नमस्कार, मी बाळासाहेब सपकाळ, राहणार सावरगर, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आमच्या तारळी जलाशयावर, तारळी धरणावरती एक अदानी हायड्रो प्रोजेक्ट असा विजेवर आधारित प्रकल्प होऊ घातलेला आहे. या प्रकल्पाला आम्ही विभागातून सर्व ग्रामस्थ आणि सर्व नागरिक प्रखरतेने विरोध करत आहोत. हा आमच्या विभागासाठी विनाशकारी प्रकल्प आहे. तिथलं पर्यावरण, तिथल्या प्राण्यांचा, सर्व तिथल्या पाण्याचा, जलाशयावरती, तिथल्या विभागातल्या शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय होणार आहे. तर अशा प्रकारचा अन्याय होऊ नये याकरिता आम्ही तो प्रकल्प आमच्या विभागातून हद्दपार करावा अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही PCMB ऑफिस साताराला सर्व हरकती दाखल केलेल्या आहेत. आणि त्या बाबतीत 12 मार्चला सुनावणी आहे. तसेच 9 मार्चला आमची तारळे येथे सर्व विभागाची मीटिंग आहे. त्या विभागात आम्ही प्रखरतेने या गोष्टीवरती ठराव करून पूर्णपणे हा प्रकल्प हद्दपार करण्याचं आम्ही ठरवले आहे. आणि तो प्रकल्प आम्ही हद्दपार करू अशी आम्हाला आशा आहे. या तारळी धरणावरील या वीज प्रकल्पासाठी एकूण 90 गावातील सुमारे 2000 हरकती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलेल्या आहेत. याचबरोबर वेगवेगळ्या ग्रामपंचायत ठरावसुद्धा या प्रोजेक्टच्या विरोधात आहेत असा ठरावसुद्धा गेलेला आहे. या संदर्भाचे 9 मार्च रोजी सर्व या 90 ते 100 गावातल्या ग्रामस्थांची बैठक 9 मार्च रोजी तारळी इथं होते. याचबरोबर या 12 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. यामुळं सर्व तारळी भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी एकत्र येण्याची खूप गरज आहे. खरं तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे की प्रकल्पाच्या बाजूने आहेत. याबाबतची अजूनही कोणतीही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. याचबरोबर अडानी ग्रीन एनर्जी ही जी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे कर्दनकाळ ठरतं की काय, हा प्रोजेक्ट कर्दनकाळ ठरतो की काय, असा सुद्धा एक शंका निर्माण होती आहे.